नमस्कार, मी कीर्ती देशमुख. कीर्तीस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चला, आज आपण बनवूया चिकन रसा आणि चिकन सुकं. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर, हिंग आणि हे चिकन मसाला आहे, एव्हरेस्टचा चिकन मसाला. फोडणीसाठी लसूण, कांदा आहे, टोमॅटो घेतले मी अर्धाच घेणार आहे, कोथिंबीर, आला लसूण पेस्ट आणि हा मी वाटण करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर आणि खडा मसाल्याचा वापर केलेला आहे. आणि हा फोडणीसाठी तेल आहे आणि मीठ. चला तर मग बघूया आपण चिकनची कृती कशी. सर्वप्रथम आपण तेल टाकून घेऊया. तुम्हाला थोडं जास्त तेल हवं असेल तर तुम्ही जास्त तेल वापर करू शकता. रश्यातलं चिकन काढून मी सुकं कसं बनवणार आहे हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. त्याच्यासाठी वेगळं चिकन आणण्याची काही गरज नाही आहे. आपण तोच चिकन आपण सुकं बनवणार आहोत. तेल चांगलं गरम झालंय. लसूण टाकून घेऊ. त्याच्यानंतर कांदा टाकून घेऊया. लसूण जास्त लाल करायचं नाही किंवा करपून द्यायचं. कांदा चांगला लाल होऊन द्यायचा आहे. कांदा चांगला लाल झालाय. त्याच्यामध्ये आपण अर्धा टोमॅटो टाकूया आणि अर्धा सुक्यासाठी ठेवूया. टोमॅटो चांगला नरम होऊन द्यायचा आहे, म्हणजे त्याचा रस्सा जरा चांगला लागतो. आता कांदा टोमॅटो चांगलं नरम झालेला आहे, तर त्याच्यामध्ये मी आला लसणाची पेस्ट टाकते. 1 चमचा भर टाकून घेऊया. आता आपण हिंग टाकून घेऊया चिमूटभर. चला, आता आपण मसाले टाकूया आवडीनुसार. तुम्हाला किती तिखट हवा असेल त्यानुसार तुम्ही मसाला टाकणार आहे. आता इथे मी 3 चमचे वापरणार आहे. 1 चमचा धना पावडर टाकूया. 1 चमचा भर हळद टाकू. इथे हा गरम मसाला आहे, तो मी 1 चमचा वापरणार आहे आणि याला चांगलं हलवून घेणार आहे. आणि याच्यामध्ये चिकन मसाला टाकणार आहे मी 1 चमचा. ते टाकून झाल्यानंतर मी याच्यामध्ये वाटून टाकणार आहे. तेल सुटेपर्यंत असा हा मसाला एकदम परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा कांदा खोबऱ्याचं वाटून टाकते.
3 चमचे टाकते. तुम्हाला किती वाटण हवं असेल, तुम्हाला किती जाड हवं असेल, किती पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही वाटण टाका. आणि वाटण चांगलं तरपळून घ्या. अगदी तेल सुटेपर्यंत वाटण तळायचं आहे. याच्यामध्ये मसाले सगळे व्यवस्थित एकदम तळून गेले पाहिजे त्या तेलामध्ये. आता हा अर्धा किलो चिकन आहे. आता ह्या अर्धा किलो चिकनचा मी रस्सा बनवून दाखवते. आणि त्या चिकनमधला रस्स्यामधलं चिकन मी कसं सुका बनवणार आहे हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवते. आपण चिकन टाकून घेऊया. टाक पाणी पण. पूर्ण हलवून घेऊया, असं मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये लगेच मीठ टाकायचे. काही जण नंतर टाकतात, पण मी सगळ्यांच्या अगोदर मीठ टाकते. अगोदर थोडं कमीच टाकायचं. मीठ कमी असलं तर परत टाकता येतो. कोथिंबीर टाकून घेऊया. आणि याच्यावर पाणी न टाकता आपण याला लो गॅसवर शिजवून घेऊया. पाणी एकदम शेवटी टाकायचे आपल्याला. बरोबर. वाफेवर शिजलं की चिकन एकदम छान लागतं. चला आपण बघूया चिकननी पाणी सोडले का नाही. बघा अगदी पाणी न टाकता कसा चिकन मस्तपैकी शिजून आपला एकदम करी छान आली आहे. आणि पाणी बघा, अजिबात त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे मी. असं पाणी न टाकता शिजून घ्यायचं चिकन. म्हणजे काय होतं, चिकन छान असं कडकच राहतं आणि चवीला सुद्धा छान लागतं. आता आपण थोडं पाणी टाकून घेऊया. आता तुम्हाला किती पाणी हवं असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचे. आणि याच्यावर परत झाकून ठेवून परत तुम्ही याच्यावर पाणी ठेवायचे. आणि तुम्हाला पाहिजे तेवढे रस्सा करून घ्यायचे तुम्ही. आता गॅस थोडं मोठंच ठेवायचे. चला आपलं चिकन कसं झालं ते बघूया. हे बघा मस्तपैकी चिकन झाले आपल्याला घरी. आता आपण काय करूया, गॅस लोच ठेवूया. एक साईडला चिकन गरम नाही राहील. इकडे आपण सुका बनवून दाखवते तुम्हाला मी. त्याच्यासाठी मी कढई आधीच गरम करत ठेवली. तेल टाकून घेऊया. तेल तुम्हाला किती लागतं तर त्याप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता. तेल चांगलं तापले. लसूण टाकून घेऊया. कोथिंबीर दे. कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला तळायचे. लगेच टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो टाकलं ना
लगेच आपण मीठ टाकून घेऊ. म्हणजे काय होतं, कांदा आणि टोमॅटो लवकर नरम होतो. आता टोमॅटो आणि कांदा चांगला लाल झालाय. आपण त्याच्यामध्ये आळा आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ. एक चमचा आळा लसणाची पेस्ट, त्याच्यानंतर हिंग टाकून घेऊ चिमूटभर. अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे मी. याच्यावर एक चमचा, 1.5 चमचा आपण लाल मसाला टाकत आहोत. अर्धा चमचा धना पावडर टाकत आहोत. अर्धा चमचा गरम मसाला, आणि हा चिकन मसाला आहे तो आपण 1 चमचा टाकत आहोत. हे चांगलं मिक्स करून घ्यायचे मसाले सगळे. त्याच्यानंतर आपण वाटण टाकत आहोत. वाटण जास्त नाही टाकायचं, अगदी 1च चमचा टाकायचं आहे. असं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची. तुम्हाला वाटण जर अजून जास्त हवा असेल, आवड असेल तर तुम्ही टाकू शकता. जसं चिकन कमी जास्त असेल त्याप्रमाणे तुम्ही वाटण किंवा मसाल्याचा वापर करा. माझं इथे चिकन फक्त अर्धा किलोच आहे, तर ते अर्धा किलोसाठी मी वापरले सामान एवढं. आता चिकन मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण चिकन टाकूया त्याच्यात. तर आपण रशातलंच चिकन त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता आपण सुका बघूया. हे बघा किती छान झालं बरं सुका. पण वेगळं चिकन असं आणायची काही गरज नाहीये. आपण रश्श्यातलंच चिकन आपण सुका बनवू शकतो. आता वरून थोडी कोथिंबीर टाकूया. थोडी कोथिंबीर रश्श्यात टाकूया. रस्सा आपला झालेला आहे. आता याच्यात पाणी न टाकता आपण याच्यातच रस्सा थोडा हे करणार आहोत. चला आपलं सुकं चिकन इथे झालेलं आहे रेडी. तर आपण काढून घेऊया.